नमस्कार मित्रांनो, माझ्या जीवनातील काही आठवणी या व्हिडिओ मालिकेतील दुसऱ्या एपिसोडमध्ये मी आपलं स्वागत करतो. आणि आज मी तुम्हाला माझ्या आठवणी सांगतो डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांच्याबद्दलच्या. डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आम्ही शाळेमध्ये असताना, मी 10वीला असताना त्यांचं जे फार लोकप्रिय नाटक आहे वऱ्हाड निघाले लंडनला, ह्या वऱ्हाड निघाले लंडनला या नाटकाचा त्यांचा 3रा प्रयोग आमच्या शाळेमध्ये झाला होता आणि त्या प्रयोगाचा मी साक्षीदार आहे. त्यांचा हा प्रयोग झाल्यानंतर, त्यावेळी मी 10वीला होतो, त्यांचा हा प्रयोग झाल्यानंतर आमच्या शाळेमध्ये बोम 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 ते जे काही त्या नाटकातले हे आहेत क्रेज, ती वाक्य प्रत्येक विद्यार्थी म्हणायचा. तुम्हाला कसं वाटतं? मला बोम वाटतं वगैरे अशा प्रकारचे ते नाटक होतं वऱ्हाड निघाले लंडनला. फार चांगलं नाटक आहे, प्रत्येक मराठी माणसानं ते आवर्जून पाहिलं पाहिजे. तर मित्रांनो, त्यांची माझी पहिली ओळख झाली 1991ला. माझ्या क्लासची मुलगी ज्योतिका जाधव त्यावेळेस महाराष्ट्रात 2री आली होती आणि तिच्या सत्कारासाठी मी लक्ष्मण देशपांडे आणि राजेंद्र दर्डा यांना बोलावलं होतं. कार्यक्रम फार छान झाला आणि तिथून पुढं माझी आणि लक्ष्मण देशपांडेंची कायमस्वरूपी ओळखच होऊन गेली. आम्ही सतत भेटत राहिलो आणि गप्पा मारत राहिलो आणि ते कधी माझ्याकडे यायचे, मी कधी त्यांच्याकडे जायचो आणि आमची एकमेकांशी ओळख वाढतच गेली. ही वाढलेली ओळख अगदी त्यांचा मृत्यू झाला 2009मध्ये. तोपर्यंत आमची ही 1991 ते 2009पर्यंतची ओळख आणि आमच्या गाठीभेटी कधीही कमी झाल्या नाहीत. माझ्या प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमाला लक्ष्मण देशपांडे हजर असायचेच आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर असायचोच. तर एकदा असंच सुट्टी असताना मला थोडासा गॅप होता, तर मला म्हटले, चला सर आपण मी 2 दिवस, एक दिवस माझा कार्यक्रम अमरावतीजवळ आहे, एक दिवस चंद्रपूरमध्ये आणि एक दिवस चंद्रपूरच्या बाजूला कुठंतरी आहे, तर आपण जाऊया, 2 दिवस वेळ काढा, 2 दिवसात माझे 3 प्रोग्राम होतील आणि आपणाला भरपूर गप्पा मारायला मिळतील. तर मित्रांनो, आम्ही निघालो औरंगाबादवरून. मी, लक्ष्मण देशपांडे आणि एक फुले म्हणून आमचे मित्र होते, आम्ही 3 जण. आणि त्या 2 दिवसामध्ये आम्ही तिघांनी इतक्या गप्पा मारल्या की विचारू नका. सुरुवातीला अमरावतीजवळ जे एक गाव आहे तिथला कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये फार प्रचंड गर्दी होती, जवळजवळ 5-6 हजाराच्या आसपास क्राऊड असावा आणि त्यांचं नाटक तुफान गाजलं. मग रात्री आम्ही तिथंच झोपलो आणि सकाळी उठून आम्ही चंद्रपूरला पोचलो. चंद्रपूरला पोचायला तसा उशीरच झाला, सकाळी उशिरा निघालो होतो आणि चंद्रपूरला पोचतो. तर चंद्रपूरला पोचल्यानंतर त्यांचा रात्री कार्यक्रम होता आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कार्यक्रम जवळच्याच एका खेड्यामध्ये होता. तर चंद्रपूरमधला त्यांचा कार्यक्रम पण व्यवस्थित झाला. त्यावेळेस माझे चंद्रपूरमध्ये क्लासेस वगैरे नव्हते. चंद्रपूरमध्ये माझे क्लासेस नंतर 1999 नंतर सुरू झाले. तर चंद्रपूरमध्ये त्यांनी एक विचार मांडला की सर, आपण जिथं जातो ना तिथलं वैशिष्ट्य काय असं ते आपण पाहायला पाहिजे, भेटलं पाहिजे. म्हटलं, चंद्रपूरचं काय वैशिष्ट्य? चंद्रपूरमध्ये खाणी आहेत ना, तर अशा एका खाणीला आपण भेट देऊया. आणि मित्रांनो, ते मला तिथल्या एका खाणीची परमिशन काढली त्यांनी पूर्ण आणि आम्हाला सगळ्यांना, म्हणजे मी, आमचे फुले साहेब, आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत त्या खाणीमध्ये गेलो आणि त्या खाणीमध्ये जवळजवळ 4-5 तास घालवले. त्या खाणीमध्ये जाणं, ती खाण, आणि हा अनुभव खरं म्हणजे खाणीत असं फार कमी लोकांना सोडतात. नंतर जेव्हा चंद्रपूरमध्ये माझे मित्र वगैरे झाले आणि मी त्यांना सांगितलं की इथल्या खाणीमध्ये मी जाऊन आलेलो, त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणे, आमचा जन्म गेला पण आम्हाला कोणी खाणीत सोडलं नाही, तुम्हाला कसं काय सोडलं? म्हटलं, जाऊन आलो. लक्ष्मण देशपांडे होते, लक्ष्मण देशपांडेंना परमिशन मिळाली चटकन. आम्ही गेलो, खाणीत पाहून आलो. एक मस्त वातावरण होतं, वेगळं जग होतं. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जिथं प्रोग्राम होता तिथं पोहोचायला आम्हाला बराचसा उशीर झाला आणि संध्याकाळी 8चा प्रोग्राम सुरू होण्याऐवजी आम्ही त्या गावातच रात्री 9 वाजता पोहोचलो. पण इतकी गर्दी, बापरे, विचारू नका. रात्रीची वेळ होती, लाईट काय पुरेसा नव्हता. स्टेजच्या तिथं लाईट व्यवस्थित अरेंज होता पण प्रेक्षकांवर लाईट नव्हता. मग प्रेक्षकांची कल्पना येऊ शकत नाही. पण जेव्हा एखादा विनोद व्हायचा तेव्हा जो काही प्रेक्षकांमधून आवाज व्हायचा
तो आवाज वाटून ऐकून आश्चर्य वाटायचं की बापरे केवढा क्राऊड जमलेला आहे. अर्थात वराड निघाले लंडनला मी खूप वेळा पाहिलेले आहे आणि त्यातले 25 मला माहिती आहेत. त्याच्यामुळे वारंवार नाटक पाहत असताना आमच्या डोक्यामध्ये ही उत्सुकता असायची की इथला क्राऊड या दृश्याला कसा काय प्रतिसाद देतं हे पाहूया आपण. आणि मित्रांनो ते पाहायचो, मजा यायची. आणि मग नाट्यप्रयोग त्यांचा जो होता तो रात्री जवळजवळ 1 वाजता संपला. 1 वाजता संपल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे आम्ही तिघंजण गप्पा मारायला बसलो आणि गप्पाच मारत राहिलो की हे असं झालं तसं झालं, कालच्या खाणीतल्या आठवणी कशा होत्या, परवाचा शो कसा होता वगैरे. आणि मित्रांनो पहाटे जवळजवळ 4-4:30 वाजता लक्ष्मण देशपांडे म्हणे आता चाटे कशाला झोपायचं, आपण एक काम करूया, आपण निघू आता औरंगाबादला. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आणि मग 4 वाजता आम्ही त्या गावातून निघण्याची तयारी सुरू केली. आणि ही तयारी सुरू केल्यानंतर निघायच्या वेळेला लक्ष्मण देशपांडे एक फार भावूक वाक्य बोलले. ते भावूक वाक्य माझ्या कायम लक्षात राहिलेलं आहे की चाटे कुठलं खेडं, या खेड्यामध्ये आपण आलो, इथं रात्र घालवली, इथं एक नाट्यप्रयोग केला, लोकांनी ते एन्जॉय केला, आपण हे खेडं व्यवस्थित पाहिलंसुद्धा नाही, इथल्या लोकांशी आपली काही ओळखसुद्धा नाही आणि सूर्य उगवायच्या आतच आपण हे खेडं सोडून चाललेलो आहोत. पुन्हा कधी आयुष्यामध्ये या ठिकाणी आपण परत येऊ की नाही हा प्रश्न मला सतावतोय. मित्रांनो त्यांचं ते भावनिक वाक्य मलाही फार वाईट वाटलं. आणि जेव्हा लक्ष्मण देशपांडेंचं निधन झालं 2009मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर औरंगाबादमधल्या एका नाट्यगृहामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी हा किस्सा सांगितला तेव्हा अनेक लोक भावनिक झाले होते, सद्गदित झाले होते. पण मित्रांनो आम्ही तिथून निघालो, परत आलो आणि औरंगाबादला संध्याकाळपर्यंत पोचलो. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये आमची कायम चर्चा चाललेली होती की असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. लक्ष्मण देशपांडे आणि फुले साहेबांसोबत त्यावेळेस मी घालवलेले हे 3 दिवस माझ्या कायम लक्षात राहतील. आणि ही जी सवय लागली की कुठल्याही गावामध्ये आपण गेलो की आपण त्या गावातलं जे काही विशेष असेल ते पाहिलं पाहिजे. आणि ही सवय मित्रांनो मी आजही पाळतो. मीही कुठल्या गावी गेलो, एकदा कराडला गेलो होतो, तर कराडला गेल्यानंतर यशवंतराव चव्हाणांचं स्मृतिस्थळ मी शोधून काढलं आणि तिथे जाऊन 2 तास घालवले. फार बरं वाटलं. आणि त्यावेळेस मला सारखं लक्ष्मण देशपांडेंची आठवण येत होती. आणि ह्या गोष्टी कुठेही गेलं तर त्या ठिकाणी जे काही वैशिष्ट्यपूर्ण आहे त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत, जाणून घेतल्या पाहिजेत, जगवून घेतल्या पाहिजेत. आयुष्य मर्यादित आहे आणि ह्या आयुष्यामध्ये आपण जिथं जातो, जी लोकं भेटतात, ही लोकं पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात भेटायला येतीलच याची काही शाश्वती नसते. आणि त्यामुळं जीवनामध्ये जी माणसं आपल्याला भेटतात त्यांच्याशी अतिशय व्यवस्थितपणे चांगले संबंध ठेवून ते क्षण एन्जॉय करणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. हे मी लक्ष्मण देशपांडेंच्या सोबत घालवलेल्या अनुभवातून शिकलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, आपण पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटू.